रामकृष्ण हरी। असाच खणखणीत आवाज आपला घुमणार आहे 7 तारखेला, बरोबर? तर मी थोडस काळमा देवीच्या आरतीला आता गेले होते। 8 वाजता आरती होती। आत्ताच भाऊनी सांगितलं की 5,60,00,000 निधी आपण तिथे दिला आणि त्या देवीनं खरं तर भाऊ मी सांगते तुम्हाला कौलच दिलाय की 100% आपलाच विजय हा निश्चित आहे। तर फक्त मला एवढंच सगळ्यांना सुचवायचं आहे की आपली सगळी जी मेन माणसं आहेत ती इथं आहे। आता आपण एकजुटीनं एकमतानं सर्वांनी जसं की दादांनी सांगितलं आपल्या कुटुंबातलं एखादं कार्य आहे असं समजून प्रत्येकानं अगदी स्वतःचं घरचं कार्य आहे असं समजून तिथं कुठलाही बाकीचा विषय न आणता म्हणजे फक्त आपल्याला ही खिंड लढवायची आहे आणि आपली बाजी मारायची आहे असं आपण प्रत्येकानं ठरवायचं आहे आणि प्रत्येकानं असं काम करायचं आहे। खरं तर भाऊंच्या भाषणापुढं मी बोलणं जास्त योग्य नाही। जे काही सांगायचं ते भाऊंनी सांगितलं आहे, पण तुम्हाला इतकंच सांगते जसं की दादांनी सांगितलं आहे, जोपर्यंत आमच्या दोघांच्या श्वासात श्वास आहे, जीवात जीव आहे, तोपर्यंत तुमचं कुठलंही काम असू दे, अगदी कुठलंही काम असू दे, नडणार नाही। अगदी मी देखील महिला म्हणून महिलांचं प्रतिनिधित्व करायला मी स्वतः उभी आहे आणि अगदी महिलांना पण मी सांगितलंय की रात्री 12 वाजता जरी त्यांनी फोन केला आणि हाक मारली तर त्या ठिकाणी आम्ही धावून जाणार, जेवढं शक्य आहे जीवाच्या आकांतानं त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आणि काम करणार। आणि खरं तर बोलण्यापेक्षा जसं दादांचं कर्तृत्व तुम्हाला माहित आहे, बोलणं कमी आणि काम जास्त, तर ते आम्ही निश्चितपणानं करणार आहे आणि आपल्या पक्षाचा हा विजय नक्कीच होणार आहे आणि आपल्या पक्षाचं जे विकास कार्य आहे ते आपण निश्चितपणे सर्वांनी मिळून सर्वांच्या सहकार्यानं करायचं आहे आणि मी सुद्धा अगदी मनापासून प्रयत्न करणार आहे। तर सगळ्यांनी तुम्ही सुद्धा अगदी ताकदीनं एकजुटीनं स्वतःचं घरचं कार्य असं समजून तुम्ही सहकार्य करा, कुठलंही काही लागू दे। अमोलदादा आहेत, अमोलदादा अगदी तुमच्या हाकेला धावणारे आहेत। प्रत्येकाने आजवर त्यांनी जे जे काय केले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करा। रामकृष्ण हरी।